all of you. Today I am going to welcome to online class 10, subject science part 2nd, topic number 4, environmental management. This is a previous lecture of this explain the point. This point, environmental of the conservation. This is the need of this environmental of the conservation. This main step. And human being of the need of the environmental conservation. And this is a start of the point in chapter environmental management. The next point environmental conservation, our social responsibility. This is the start of this lecture point. And carefully listen. This is a previous lecture. This point and explain. This is a point in need of the conservation of the step. In fourth step name is to maintain of the clean pollution of the water. Second of the to conserve the natural reason. Third, to solve natural and artificial problems. Next, to protect and conserve biodiversity. To give quality on life next generation. बघा, आपण मागील लेक्चर मध्ये पर्यावरण संवर्धन कसं राखायचं या संदर्भात आपण चर्चा केली होती. याच्यासाठी आपण स्वतः काय जबाबदारी केली पाहिजे की याबद्दल आपण स्वतःहून काय तर एक भूमिका पार पाडली पाहिजे की आपण अशा काही गोष्टी सांगितल्या होत्या की या गोष्टी तुम्ही मेंटेन केल्यानंतरच किंवा समतोल राखल्यानंतरच हा पर्यावरणावर परिणाम आहे तो आटोक्यात येण्याची शक्यता जास्त म्हणजे आटोक्यात येणार आहे. मग त्या पद्धतीने आपण अशा पद्धतीचं आपण व्यवस्थितरित्या जर नियोजन केलं, प्लॅनिंग केलं, त्या पद्धतीने आपण जर व्यवस्थितरित्या प्रत्येक गोष्ट हाताळत गेलो तर आपल्याला व्यवस्थितरित्या पर्यावरणाचा व्यवस्थितरित्या नेतृत्व घेता येईल किंवा राखता येईल. बघा ते कोणते पॉईंट आहेत बघा. आता द मेंटेन द क्लीन पोल्युशन एअर वॉटर अँड म्हणजे बघा आपण घरगुती जे पाण्याचा वापर अनेक घटकामध्ये किंवा नको त्या गोष्टीमध्ये आपण मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करतो. इंडस्ट्रियल एरियामध्ये बघितलं तर तिथं दूषित पाणी, शेतीचं दूषित पाणी, आपण घरगुती पाणी जे रोजच्या लाईफमध्ये वापरतो ते दूषित पाणी. ह्या दूषित पाणी एका ठिकाणी कुठं तर त्यांचा व्यवस्थितरित्या साठा केला पाहिजे आणि त्यांच्यावरती क्लीनअप म्हणजे व्यवस्थितरित्या फिल्ट्रेशन पद्धतीनं ते पाणी स्वच्छ करून पुन्हा नवीन एखाद्या ठिकाणी पाण्याचा वापर झाला पाहिजे. म्हणजे कुठेतरी आपण समतोल राखलं पाहिजे तरच आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय होणार आहेत, सगळ्याच गोष्टी शक्य होणार आहेत. नेक्स्ट पॉईंट नीड ऑफ द कन्झर्वेशन. सेकंड पॉईंट इज टू सॉल्व द नॅचरल आर्टिफिशियल प्रॉब्लेम्स. दिस ह्युमन बीइंग्स ऑफ द लाईफ इन जनरेशन. दिस प्रॉब्लेम्स इज क्लिअर इन दिस इज द नीड एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. जे माणसाला निसर्गाप्रती किंवा आपल्या लाईफमध्ये जगत असताना ज्या अडचणी येतात त्या अडचणी आपापल्या पद्धतीनं एक निसर्गाला कोणत्या प्रकारचा परिणाम होता नाही अशा पद्धतीनं आपण सर्वांनी प्रयत्न केले तर निसर्गामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी ऑटोमॅटिक व्यवस्थितरित्या जर ठेवल्या तर चांगल्या पद्धतीनं आपण जर त्यांना समतोल राखलं, हाताळल्या तर त्या पद्धतीची वस्तू व्यवस्थित राहणार आहे ते आपण निसर्ग चांगला राहणार आहे. मग त्यामधलं असणारं जे वातावरण असू दे, परिसर स्वच्छ असू दे, ऑक्सिजन किंवा तिथलं असणारं स्वच्छ वातावरण क्लिअर असलं तर आपल्याला आरोग्याशी एकदम मिळतं चांगलं राहणार आहे. नेक्स्ट पॉईंट द प्रोटेक्ट ऑफ द कॉन्झर्वेट ऑफ बायोडायव्हर्सिटी. म्हणजे बघा पर्यावरणामध्ये जैवविविधता जर व्यवस्थित नसेल तर त्यामध्ये असणारे जे सजीव आहेत तर सजीवाचा ऱ्हास होणार तर ते मोठा परिणाम होणार आहे. हे आपण बघितलेलं आहे. म्हणजे इथं तुम्हाला मागील लेक्चरमध्ये काय काय झाले त्या लेक्चरमध्ये आपण बघितलं अनेकदा मी रिव्हिजन केलेलं आहे. दिस इज द नेक्स्ट पॉईंट ऑफ दिस चॅप्टर एन्व्हायरमेंटल ऑफ द कन्झर्वेशन आवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे बघा की पर्यावरण संवर्धन आणि आपली सामाजिक जबाबदारी. पर्यावरण संवर्धन आणि आपली सामाजिक जबाबदारी काय हे बघायचं आहे. पर्यावरण संवर्धन का राखायचं किंवा आपली स्वतःची जबाबदारी काय आहे या पाठामधून आपण ते बघायचं आहे किंवा आपण ह्या पर्यावरण व्यवस्थित राखण्यासाठी आपण स्वतः काय केलं पाहिजे हे आपण बघणार आहोत.
Environmental conservation. Since existence human, there is an interrelationship between human and the environment. बघा की पर्यावरण आणि मानव यांचा संबंध आधी म्हणजे पूर्वीपासून अस्तित्वात आल्यापासून आहे. म्हणजे मानवाचा बघा पर्यावरण आणि मानव यांचा संबंध मानवाच्या अस्तित्वापासूनच हा संबंध आहे. Women stopped on the earth long after formation earth. On the earth human being provided superiority compared on the animals with help characters. म्हणजे बघा पृथ्वीवर मानवाचे पाऊल तिच्या निर्मितीच्या बऱ्याच कालानंतर पडलं. म्हणजे बघा की ज्यावेळी पर्यावरण आणि मानव यांचा संबंध आला म्हणजे पर्यावरण एन्व्हायरमेंट आणि ह्युमन इन रिलेशनशिप दिस इज इन ऑफ द इंटररिलेशन बिटवीन ह्युमन इज एन्व्हायरमेंटल. म्हणजे मानवाचं आणि पर्यावरण यांचा संबंध आधीपासूनच आहे. म्हणजे आधीच्या अस्तित्वापासूनच संबंध आहे. आणि ज्यावेळी पृथ्वीच्या बऱ्याच कालावधीनंतर मानवाचं पाऊल पडलं आणि त्यातून या पर्यावरणात असणारे जे सर्व सजीव आहेत सर्व सजीव आपल्याला जीवन जगत असताना संघर्षयुक्त जीवन जगत प्रत्येक सजीव आपल्या पद्धतीनं जीवन जगत असतो. मग त्यामध्ये मानवाचा एक घटक आहे की हा मानव पण सजीवच आहे. पण या मानवाला इच्छा बोलायची लागली की मानव कोणत्या गोष्टीवर प्रभुत्व निसर्गाने आपलं प्रभुत्व प्रस्थापित केलं किंवा आपलं कोणतं असं घटक गुण आहे त्या गुणाच्या आधारित माणूस या निसर्गाशी मिळत होत झाला. म्हणजे कोणत्या गुणाच्या आधारे हा माणूस निसर्गावरती आपलं राज्य साकारू लागला. ते आता बघा की माणसाच्या काही अशा गोष्टी आहेत जी निसर्गामध्ये ज्यावेळी माणसाचा संबंध निसर्ग आणि मानव या दोघांचा संबंध अत्यंत पूर्वीपासून आहे आधीच्या अस्तित्वापासून संबंध आहे. आणि ज्यावेळी पृथ्वीच्या नंतर मानवाचं उशिरा पाऊल पडलं आणि त्यावेळी माणसाला काही गुणाच्या आधारे निसर्गावरती आपलं प्रभुत्व स्थापन केलं. ते म्हणजे बघा की प्रोव्हाइड सुपरियॉरिटी टू कंपेअर्ड अॅनिमल्स विथ द हेल्प कॅरेक्टर. बाकीच्या सजीवापेक्षा बाकीच्या इतर जीवन सजीवापेक्षा मानव आपल्या काही गोष्टीवरती काही गुणाच्या आधारावरती पर्यावरणामध्ये आपलं एक प्रभुत्व स्थापन केलं किंवा आपलं एक स्थान स्थापन केलं किंवा ते कोणत्या घटकावरती कोणत्या विचारावरती कोणत्या गुणाआधारे आपलं त्या मानवानं पहिल्यांदा सगळ्याच प्राण्यांच्या पेक्षा पहिल्यांदा सगळ्याच प्रजातीपेक्षा सर्वात वेगानं किंवा फास्ट आपल्या निसर्गावरती आपण त्याने प्रभुत्व प्रस्थापित केलं. असं कोणतं घटक आहेत ते बघा. दिस इज द 3 घटक ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट ऑफ द इंटेलिजन्स मेमरी आणि इमॅजिनरी. इंटेलिजन्स मेमरी आणि इमॅजिनरी म्हणजे बघा बुद्धिमत्ता स्मरणशक्ती 3 नंबर सांगितले बघा इथं त्यांनी कल्पनाशक्ती. अशा 3 गोष्टींवरतीच आज माणूस पुरेपूर निसर्गामध्ये व्यवस्थितरित्या आपल्याला ज्या गोष्टी आपल्याला सहजरित्या मिळवता येईल त्या गोष्टी या 3 घटकावरती या माणसाने मिळवलेल्या आहेत. म्हणजे बघा या 3 घटकावरती मानवानं आपलं प्रभुत्व किंवा निसर्गावरती आपलं स्थान मिळवलेलं आहे. बघा फर्स्ट इंटेलिजन्स मेमरी इमॅजिनरी. इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता मेमरी स्मरणशक्ती इमॅजिनरी म्हणजे कल्पनाशक्ती. या 3 घटकाच्या आधारे मानव आज सर्व प्राण्यांच्या अगोदर सर्वप्रथम त्यांना निसर्गाशी मिळतजुळत करून घेतलं. निसर्गामध्ये असणाऱ्या काही सर्व साधन संपत्ती ते आपलंसं करून घेतलं आणि निसर्गामध्ये ज्यावेळी त्यांना समतोल ज्यावेळी संबंध आला आणि आपल्या सुख समृद्धी बरोबरच निसर्गानं जेवढं दिल तेवढं आपण ते आपलंसं करून घेतलं. आणि त्या दिवसापासूनच जेवढं आपल्याला निसर्ग देतो तेवढं त्याने घेतलं आणि त्या पद्धतीनं हे सर्व गोष्टी जेवढ्या आपल्या अपेक्षा वाढत गेल्या आणि अपेक्षा वाढल्यामुळे माणसाची त्या साधन संपत्ती पुरेसे न पडता जेवढं लागते तेवढं न वापरता जेवढं आपल्याला अपेक्षित आहे तेवढं न घेता त्याच्यापेक्षा जास्त साधन संपत्ती निसर्गाकडून घ्यायला लागला आणि त्याच्याकडं जस त्या पद्धतीनं आपल्याला
आपलं लाईफ जगत असताना किंवा निसर्गामध्ये काही सुख दुःख किंवा समृद्धी सुखी होण्यासाठी निसर्गाकडे जेवढा घेता येईल तेवढ्या त्या गोष्टी मानवाने घेतल्या. आणि घेतल्यामुळे काय झालं की निसर्गामध्ये होणारा परिणाम आहे तिथूनच निसर्गाचा राज चालू झाला. म्हणजे बघा की ह्युमन इज एस्टिमेटेड युअर नेचर. ह्युमन युटिलाइज्ड ऑल द नॅचरल रिसोर्सेस ॲज मच पॉसिबल in attempt to live satisfactory life. Human keep searching for a nature which possible and this led increase problems. ज्यावेळी मानव या पर्यावरणामध्ये ज्यावेळी संबंध त्यांचा व्यवस्थित त्या आला आणि ज्यावेळी मानवानं आपली साधन संपत्ती सामग्री मिळवण्यासाठी निसर्गाकडं जेवढी साधन संपत्ती आहे तेवढी साधन संपत्ती घेतली आणि आपल्या लाईफमध्ये सुख समृद्ध जगण्यासाठी त्या मानवाने काय केलं की त्या निसर्गामध्ये जेवढं आहे तेवढं त्या सगळ्या गोष्टी हिसकावून घेतल्या आणि हिसकावून घेतल्यामुळे पुन्हा त्या निसर्गामध्ये पुनर्रचना केली नाही आणि पुनर्रचना केल्यामुळे निसर्गामध्ये ऱ्हास व्हायला चालू झालं. ऱ्हास होत चालू झाल्यामुळे निसर्गामध्ये प्रत्येक साधन संपत्ती हे काय झालं एकतर ऱ्हास म्हणजे परिणाम होऊ लागले. जे प्रत्येक सजीव त्याच्यामध्ये असणारे प्रजाती वेगवेगळ्या पद्धती असणारे जीव घटक यांचं काय झालं ऱ्हास होण्यास म्हणजे त्याचा परिणाम होऊ लागला. आणि ज्यावेळी माणसानं सुरुवातीला ज्या निसर्गावरती आपलं अस्तित्व गाजवलं किंवा निसर्गाच्या आधारे आपले जीवन जगता आलं किंवा निसर्ग आहे म्हणूनच आपण या सर्व गोष्टी मिळवू शकलो किंवा करू शकलो. तर ज्या निसर्गानं आपल्याला जे दिलंय तेच निसर्गाला आपण परत त्या पद्धतीनं परत केलं तर तो निसर्ग चांगला रोटेट होणार आहे, तो निसर्ग चांगला चालणार आहे. जर आपण निसर्गाकडे सर्व आपण घेऊ लागलो आणि तर निसर्गाला पण परत काही केलं नाही म्हणजे थोडक्यात काय करायचं की थोडक्यात निसर्गाचे संरक्षण करायचं. नीड ऑफ कॉन्झर्वेशन दिस इज अवर सोशलिटी इन. म्हणजे बघा पर्यावरण संवर्धन राखायचं म्हटलं तर आपली सामाजिक जबाबदारी काय आहे की जेवढं निसर्गामध्ये आपण काय घेतो ते पुन्हा आपण रिपीट केलं पाहिजे. म्हणजे निसर्गामध्ये आपण एखादी गोष्ट आपण जेवढ्या आपल्या सुख समृद्धीसाठी आपण ज्या गोष्टी मिळवल्या निसर्गाकडून किंवा निसर्गाकडून हिसकावून घेतल्या त्या गोष्टी पुन्हा आपण पुनर्रचना केली पाहिजे. म्हणजे नव्याने पुन्हा प्रगती लावून पुन्हा नव्याने ते संवर्धन केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला जी आवश्यकता आहे त्या गोष्टी आपण निसर्गाकडून काढून घेतल्या पण निसर्गामध्ये ज्यावेळी परिणाम व्हायला त्यावेळी आपण मानव तिकडे दुर्लक्ष करू लागला तर मोठा परिणाम झाल्यानंतर निसर्गामध्ये असमतोल निर्माण झाल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने निसर्ग वेगवेगळ्या ठिकाणी काय व्हायला की वेगवेगळ्या प्रजाती नष्ट होऊ लागल्या, वेगवेगळ्या जाती वेगवेगळ्या वनस्पती वेगवेगळे जीवजंतू त्यामध्ये असणारे सर्व घटक हे काय झालं यांना जीवन जगण्यास कठीण होऊ लागलं. कारण का निसर्गामध्ये असणारे सर्व घटक हा मानव आपापल्या पद्धतीनं जेवढं लागतंय जेवढे ज्या गोष्टी आवश्यकता आहेत त्या गोष्टीपेक्षा जास्त अपेक्षा असून सुद्धा त्या पद्धतीनं ते घटक आपल्याकडे ओढून घ्यायला लागला आणि त्यामध्ये असणारे जे जीव घटक आहेत त्या जीव घटकांना त्या पद्धतीनं आपल्याला जगता न आल्यामुळं निसर्गामध्ये मोठा परिणाम होऊ लागला. सेकंड बघा नंतर काय केलं की ज्यावेळी माणसाची स्वतः जबाबदारी अशी काय आहे की ज्यावेळी आपण स्वतःहून एखादी वस्तू वापरल्या उदाहरणार्थ पण त्या वस्तूची देखभाल करणं आपली गरज आहे. उदाहरणार्थ तुम्हाला एखादी वस्तू आणून दिली घरी तर तुम्ही ती वस्तू नवीन आणल्यानंतर तिची किती वेळा काळजी घेताय बघा. ती सुरुवाताला 15 दिवस 1 महिना आपण इतके काटेकोरपणे लक्ष देतो. नंतर ती वस्तू जशी जुनी वयत राहील तसं आपण दुर्लक्ष करतो. म्हणजे त्या पद्धतीने निसर्ग आहे. निसर्गाला अनेक अशा गोष्टी आहेत की माणसाला या निसर्गाच्या वरतीच माणूस आज मोठा झालाय. कारण का आज अन्न पिकतं तर निसर्गामुळे अन्न पिकतं. म्हणजे निसर्गातून ऑक्सिजन मिळतो तर तो निसर्गातच तयार होतो. फळे मिळतात वेगवेगळ्या औषधे मिळतात तर कुठून मिळतात निसर्गाद्वारे मिळतात. जर हेच गोष्टी जर आपल्याला वारंवार म्हणजे पुढल्या लाईफ जनरेशनमध्ये जर आपण मिळवायचं असलं तर आयुष्यभर आपण निसर्गाकडून जर आपण ह्या गोष्टी घ्यायच्या असल्या तर निसर्ग व्यवस्थित राखणे गरजेचं आहे आणि निसर्ग व्यवस्थित जपणं गरजेचं आहे. म्हणजे निसर्गाला चांगलं ठेवणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. प्रोजेक्ट राबवणं नियम लागू करणं ऍक्ट लागू केले त्या पद्धतीने आपल्याला निसर्गामध्ये व्यवस्थित ते समतोल ठेवणं. म्हणजे काय करायचं आहे की ज्या अर्थी माणसानं ही निसर्ग आपल्या बिघडवला आहे त्याच अर्थी त्या माणसानं संवर्धन राखण्याचा पण त्याची जबाबदारी आहे. म्हणजे बघा इन्व्हायरमेंटल ऑफ द कॉन्झर्वेशन दिस इज इन मेंटेन ऑफ द प्रॉब्लेम इन
human. This is a very carefully. This is in environmental conservation dependent of the is a subject of the environmental species. In life is a generation very in the dependent of the environmental. म्हणजे बघा की ज्यावेळी या पृथ्वीमध्ये सजीव आहे त्या सजीव व्यवस्थित जगण्यासाठी किंवा त्यांचं लाईफ सुरळीत चालण्यासाठी किंवा ते व्यवस्थितपणे राहण्यासाठी की त्या पद्धतीनं तो सजीव आपल्या पद्धतीने जगत असताना निसर्गामध्ये असणाऱ्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी सर्व गोष्टी मिळाल्या पाहिजेत तर ती पुरेपूर त्या पद्धतीने सजीव राहणार आहे आणि त्या पद्धतीने जगणार आहे. बघा नेक्स्ट फ्रॉम दिस syndrome we can understand that human has circular role maintaining environmental balance. म्हणजे काय होतं बघा की ज्यावेळी निसर्गामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी सुख समृद्ध होण्यासाठी ज्या ज्या गोष्टीच्या आपण अपेक्षा बाळगली त्या गोष्टी पुन्हा जर निसर्गामध्ये पुनर्रचना केली तर पुन्हा आपल्या पुढल्या लाईफ जनरेशनला पण त्याच गोष्टी जर मिळतील. जर आपण जर निसर्गाकडे जर दुर्लक्ष केलं तर दुर्लक्ष केल्यानंतर आपल्या ज्या गोष्टी मिळणार आहेत पुन्हा ते मिळू शकणार नाहीत. त्यामुळे प्रत्येकाने काय करायचं की निसर्गामध्ये प्रत्येक पर्यावरणामध्ये ज्या गोष्टी काही गोष्टी आपण आपल्या कृतीतून होऊन जातं त्याचा मोठा परिणाम हा निसर्गावर होतो. पण ज्या गोष्टी करायच्या त्याच गोष्टी करायच्या ज्या गोष्टी फायदेशीर नाही ज्या गोष्टीमुळे त्रास होतो ज्या गोष्टीमुळे निसर्गावर घात होतो अशा गोष्टी टाळायच्या. म्हणजे आपल्याला स्वतःच्या समाजावर काय राखायचं आहे की ज्यावेळी निसर्गाकडनं तुम्ही त्रास होत आहे किंवा मोठ्या प्रमाणात निसर्गामध्ये परिणाम होतो त्यावेळी निसर्गामध्ये दुर्लक्षित न करता संवर्धन केलं पाहिजे संरक्षण राखलं पाहिजे झाडे लावले पाहिजेत वेगळ्या पद्धतीचे प्लॅन राबवले पाहिजे वेगळ्या पद्धतीचे कायदे लागू केले पाहिजेत लोकांना आळा घातला पाहिजे. या सर्व गोष्टी स्वतः केल्या स्वतःपासून आपण सुरुवात केल्या तर सर्वजण आपल्या पद्धतीनंच सर्वांनी असं केलं तर एक ना एक दिवस हा निसर्ग चांगला राहणार आहे सुख समृद्धी जीवन जगता येणार आहे व्यवस्थित वातावरण चांगलं राहणार आहे कोणत्या प्रकारचा आपल्याला आजार हा होणार नाही. जर निसर्ग चांगला ठेवला नसेल तर मोठ्या प्रमाणात आपल्याला आपला लाईफ किंवा आपलं जीवन गमावं लागणार आहे. जर व्यवस्थित ते आपण जर ठेवलं तर ठीक नसेल तर आपण आपल्याला आयुष्याला आपण मुकणार आहोत. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ऑफ द पॉइंट एन्व्हायरमेंटल ऑफ द कॉन्झर्वेशन सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे सामाजिक आपली सामाजिक जबाबदारी काय आहे निसर्ग कसा ठेवला पाहिजे निसर्गामध्ये आपण काय काय गोष्टी मिळवल्या निसर्गाच्या आधारावरती आपण काय काय गोष्टी तयार केल्या निसर्गाच्या आधारावरती आपण काय काय गोष्टीवरतून आपलं सुख समृद्ध घडवण्यात आलं तर त्या गोष्टी घडवण्यापासून आपण निसर्गाने काय घेतलं की निसर्गाने जेवढं घेता येईल तेवढं आपण घेतलं पुन्हा त्या निसर्ग दुर्लक्ष केलं. असं का तर निसर्ग दुर्लक्ष केल्यानंतर ज्या गोष्टी पुन्हा आपण पुढल्या लाईफ जनरेशनला आपल्या पुढच्या पिढीला ज्या गोष्टी मिळणार आहेत त्या गोष्टी मिळणार नाहीत. बघा नेक्स्ट मध्ये काय रूल आहे माणसाच्या कोणत्या गुणाच्या आधारे माणूस बुद्धिमान झाला किंवा त्या निसर्गामध्ये आपण स्थान मिळवलं तर इंटेलिजन्स मेमरी इमॅजिनरी. म्हणजे मानवानं आपल्या कौशल्य हे कशाने प्राप्त करू लागला कोणत्या गुणा आधारे मानवाने आपल्या निसर्गाचं आपलं स्थान प्राप्त केलं. एक तर बघा बुद्धिमत्ता स्मरणशक्ती आणि कल्पनाशक्ती या तीन गोष्टीच्या आधारे मानवानं आपलं पूर्ण निसर्गामध्ये असणारं जी साधन संपत्ती हाडप करण्याचं काम या तीन गुणाच्या आधारे केलेलं आहे. म्हणजे या पृथ्वी तलावरती पहिला सजीव असा असेल की या तीन गोष्टी पटकन त्याला सुचल्या आणि ती तीन गोष्टीच्या आधारे तो माणूस प्रगती करू लागला. नेक्स्ट ऑफ द पॉइंट फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट अँड एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन ऍक्ट. पुन्हा नंतर बघा ज्यावेळी मानवाला कळू लागलं की ज्यावेळी निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ लागला म्हणजे निसर्गाचा असमतोल बिघडू लागलेला आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला स्वतः काहीतरी केलं पाहिजे. मग त्यावेळी काय केलं की माणसानं ज्यावेळी शासनाच्या आराखड्यानुसार ज्यावेळी शासनाला या गोष्टी कळाल्या की माणसाची जबाबदारी ह्या निसर्गातील ज्यावेळी संबंध आला निसर्गा संबंध आल्यानंतर ज्या गोष्टी तिने जेवढे लागेल तेवढे निसर्गाची समजूत घेतली पुन्हा त्याने दुर्लक्ष केलं मग त्या निसर्गावरती होणारा परिणाम मोठा झाला आणि मोठा होऊन झाल्यानंतर ज्यावेळी लोकांच्या लक्षात आलं की याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे मग त्यावरती पुन्हा त्यांनी काय केलं की काही कायदे लागू केले की फॉरेस्ट कॉन्झर्वेशन वन संवर्धन कायदा लागू केला. बघा ऍक्ट 1918 1980 साली हा वन संवर्धन कायदा लागू केला. आणि सेकंड बघा एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन म्हणजे पर्यावरण संवर्धन की नेक्स्ट पॉइंट ऑफ द 2 is act in environmental conservation uses first forest conservation
नेक्स्ट एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन. फॉरेस्ट कॉन्झर्वेशन इज अ ॲक्ट 1980. सेकंड एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन ॲक्ट 1986. दिस इज इन ॲक्ट इन द युजेस फॉरेस्ट कॉन्झर्वेशन. म्हणजे बघा वन संवर्धन कायदा. आता वन संवर्धन कायदा हा कशासाठी वापरतात? ज्यावेळी एखादी शासकीय मालकाच्या हक्काची जागा असली आणि त्या जागेवरती कुणाला जर त्या जागेवरती न वापरण्यानं त्या जागेवरती कोणत्याही व्यक्तीला ती जागा वापरू शकत नाही किंवा त्या जागेवरती कोणत्या प्रकारचं काही एखादी कारखाने किंवा एखादी संस्था उभा राहू शकत नाही. कारण का ती जागा सरकारी मालकीची असल्यामुळे त्यावरती कुणाचाही अधिकार चालत नाही. आणि ज्यावेळी सरकारला त्या जागेवरती काम करायचं असेल तर ते सरकारी पद्धतीनं ते मंजुरी घेऊन त्याबद्दल त्या जागेवरती ते स्वतः जबाबदारी घेऊन ती उभा करत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे की त्या सरकारी जागेवरती इतर कुणी त्या काही तिथं हक्क बजावू शकत नाही किंवा ती जागा घेऊ शकत नाही किंवा जागा वापरू शकत नाही. एवढ्यासाठी वन संवर्धन कायदा वापरला जातो. म्हणजे सरकारच्या ताब्यात असणारी जी जागा आहे ती जागा कोणीही वापरू शकत नाही. आणि एखाद्यानं जबरदस्तीने ती जागा वापरली, एखाद्याने जबरदस्तीने ती जागा यूज केली तर ती जागेत कायद्यानं गुन्हा बसतो. काय असेल ते दंड लावला जातो आणि काय असेल ती त्यांना कारवाई होते. एवढ्यासाठी हा कायदा आहे. सेकंड एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन वन संवर्धन कायदा. वन संवर्धन कायदा 1986 साली चालू केला. आणि या वन संवर्धन कायद्याचं ज्यावेळी प्रदूषण नियंत्रण राखण्याचं काम आहे. वन संवर्धन कायदा म्हणजे काय की वन संवर्धन कायदा किंवा पर्यावरण संवर्धन कायदा की पर्यावरण संवर्धन राखण्यासाठी पर्यावरण नियंत्रण राखण्यासाठी हा कायदा लागू केला. हा कायदा असा आहे की मोठमोठे जे उद्योगधंदे आहेत त्या मोठमोठ्या उद्योगधंद्यामार्फत होणारे जे रासायनिक घटक आहेत त्या रासायनिक घटकामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात निर्माण होतं. अशा काही मोठमोठ्या कारखान्यामध्ये काही उद्योगधंद्यावरती अशा पद्धतीनं जर मोठ्या प्रमाणात हानी होऊ लागली आणि त्याचा परिणाम मोठा होऊ लागला निसर्गावरती तर अशा पद्धतीची हे ॲक्ट किंवा कायदे लागू केले जातात. जर एखाद्या उद्योगधंद्याच्या मार्फत जर निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ लागला तर त्या संस्थानावरती त्या संघटनावरती कारवाई केली जाते. काय असेल त्यांचा दंड भरून घेतला जातो आणि त्या त्यांना कारवाई करावी लागते. कारण का हे सगळं हे निसर्ग संवर्धन म्हणजे निसर्ग चांगलं ठेवण्यासाठी निसर्ग संवर्धन करण्यासाठीच हे कायदे लागू केलेले आहे. राहिलेला पॉईंट आपण पुढल्या तासाला बघू. राहिलं बघा आता आपण या तासाला काय काय बघितलं. दिस इज फर्स्ट पॉईंट एन्व्हायरमेंटल ऑफ द कन्झर्वेशन अवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे यात बघितलं की पर्यावरण संवर्धन आपली सामाजिक जबाबदारी काय आहे. सामाजिक जबाबदारी काय आहे की आपण निसर्गाकडनं जेवढं सुसमृद्ध होण्यासाठी ज्या गोष्टी मिळवल्यात त्या गोष्टी पुन्हा निसर्गामध्ये व्यवस्थित ते रुजवायच्या. दुसरं की माणसाला या सुसमृद्ध होण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, कोणत्या गुणाच्या आधारे माणसानं आता आपलं निसर्गावरती प्रभुस्थान निर्माण केलं. तर बघा इंटेलिजन्स, मेमरी, इमॅजिनरी, बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती आणि कल्पनाशक्ती या 3 गुणाच्या आधारे माणसानं आपलं स्वतःचं स्थान निसर्गावरती प्रस्थापित केलेलं आहे. तसंच बघा या निसर्गामध्ये माणसानं ज्यावेळी या निसर्गामध्ये जेवढं घेता येईल तेवढ्या गोष्टी घेतल्या. जेवढं निसर्ग देता येईल तेवढं निसर्गानं जेवढं दिलं तेवढं माणसानं घेतलं आणि घेतल्यानंतर त्या माणसानं पुन्हा त्या निसर्गात दुर्लक्ष केलं आणि दुर्लक्ष केल्यामुळे निसर्गावरती मोठा परिणाम होऊ लागला. आणि परत जसं माणसानं हे परिणाम केलं तसं सुधारण्याची जबाबदारी पण माणसाचीच आहे. ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. त्यासाठी काही शासनाने नंतर या अशा गोष्टी समोर आल्यानंतर काही कायदे लागू केले. ते कायदे प्रतिबंधक कायदे तयार केले. एक वन संवर्धन कायदा आणि एक पर्यावरण संवर्धन कायदा असे 2 कायदे चालू केले आणि कायद्याअंतर्गत माणसांना आळा बसला आणि आळा बसल्यानंतर त्या प्रत्येक निसर्गामध्ये समतोल राहू लागला आणि निसर्ग व्यवस्थित राहू लागला आणि त्या निसर्गामध्ये समतोल राखल्यामुळं आ सर्व गोष्टी आपण आपल्या निसर्गाशी समतोल व्यवस्थित राखल्यामुळं सर्व गोष्टी आपण निसर्गात मिळवू शकतो. हेच आपली जबाबदारी आहे. हेच आपला पॉईंट संपलेला आहे. राहिलेला पॉईंट पुढल्या लेक्चरला बघू. ओके.